ते कथेची संगती, भावाची संपत्ती, रसाची उन्नती मनिपेल पुढा। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची प्रवचन सेवा, या प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त, श्रोते सज्जन आणि माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही ज्ञानेश्वरीची सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून आपल्या सर्वांच्या करता दिव्य असा गीतेचा उपदेश करतात। त्याच भगवान परमात्म्याने अवतार धारण करून तोच गीतेचा उपदेश आपल्याला कळेल अशा सोप्या भाषेमध्ये विस्ताराने त्या ठिकाणी सांगितला आहे। तो म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार आणि ज्ञानेश्वरीचा अवतार। म्हणून चौथ्या अध्यायाच्या उपसंहाराचं चिंतन आपलं सुरू आहे। चौथ्या अध्यायाचा उपसंहार करत असताना ज्ञानेश्वर महाराज पाचव्या अध्यायाची संगती या ठिकाणी सांगत आहेत। या पूर्वीची ओवी आहे, आता आपली सध्या 212 क्रमांकाची ओवी, त्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे। पण पूर्वीची ओवी थोडीशी पाहावी लागते। तव या पूर्वापार परबोलाचा, विचारुनी कुमरू पांडूचा, कैसा प्रश्न हान अवसरीचा करिता होईल। ज्ञानोबारायांनी पुढच्या अध्यायाची संगती सांगत असताना तव या पूर्वापर बोलाचा म्हणजे भगवान परमात्म्याचं जे काही बोलणं आहे तिसऱ्या अध्यायातलं, चौथ्या अध्यायातलं, विशेष करून चौथ्या अध्यायातलं पूर्वीचं जे बोलणं, नंतरचं बोलणं, याला उपक्रम आणि उपसंहार म्हणतात। या सगळ्यांचा विचार करून विचारुनी कुमरू पांडूचा, या सगळ्यांचा विचार करून पांडूचा मुलगा आहे असणारा पार्थ अर्जुन कैचा प्रश्न हान अवसरीचा करिता होईल। कशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी योग्य वेळी करणार आहे ते सांगणार आहे। या ओळीचं चिंतन आपलं मागे झालं आहे। ते कथेची संगती, भावाची संपत्ती, रसाची उन्नती मनिपेल पुढा। ज्ञानोबाराय सांगतात ती कथेची संगती मला तुम्हाला सांगायची। ती कथेची संगती कशी आहे की त्या कथेच्या संगतीमध्ये काय काय आहे? ते कथेची संगती भावाची संपत्ती आहे। म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये भाव नावाची संपत्ती निर्माण करणारी आहे। अनेक भाव त्या कथेमध्ये दडलेले आहेत। भगवान परमात्म्याचा अर्जुनाच्या प्रती काय भाव होता, अर्जुनाचा भगवंताच्या प्रती काय भाव होता, किंवा त्या शब्दामध्ये, त्या कथेमध्ये भाव काय नटलेले आहेत, दडलेले आहेत, अभिप्राय काय दडलेले आहेत, ही संपत्ती आणि रसाची उन्नती मनिपेल पुढा, आणि अनेक रसाचा उत्कर्ष हा पुढे मी आपल्याला सांगणार आहे। पहिल्यांदा ज्ञानोबारायांनी ते कथेची संगती असं म्हटलं आहे। ते म्हणजे मागच्या ओवीत सांगितल्याप्रमाणे, म्हणजे अर्जुन भगवंताला सगळा विचार करून जो काही प्रश्न विचारणार आहे ते शब्दावरून आपल्याला
अर्जुना मागची ओवी घ्यावी लागते. ते कथेची संगती, त्या कथेची तुम्हाला संगती सांगणार आहे. कारण कथा सांगत असताना संगती महत्त्वाची आहे. बराच अंतर पडलं, अवकाश झाला, सुट्टी पडल्यानंतर संगती लक्षात आली पाहिजे. पहिलं काय चालू होतं आणि आता आपल्याला काय चिंतन करायचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, वक्ता जो असतो त्या वक्त्याच्या बोलण्यामध्ये संगती नसते, सगळी विसंगती असते. आणि मग जो ऐकणारा मनुष्य असतो त्या ऐकणाऱ्या मनुष्याला प्रश्न पडतो, नेमकं यांना काय सांगायचं. म्हणून संगती सांगावी लागते. आमचे गुरुवर एक दृष्टांत सांगत असतात. रामायण ऐकण्याकरता मनुष्य गेला आणि ऐकता ऐकता त्याला झोप लागली, पण शेवटी झोपत असताना त्याने ऐकलं. अशा प्रकारे सीतेचं हरण झालं. दुसऱ्या दिवशी परत कथा ऐकायला गेला. हरण झालं तिथपर्यंत ऐकलं होतं. पुढची कथा सुरू झाली अशोकवनातली. कथा संपल्यानंतर त्या प्रवचनकाराकडे तो गेला, कथाकाराकडे गेला आणि म्हणायला लागला, महाराज तुम्ही काल सीतेचं हरण झालं म्हटले, पण हरणाची सीता कधी झाली हे सांगितलंच नाही. याचा अर्थ त्याच्या लक्षात कथेची संगती आली नाही, तो झोपला. म्हणून अगोदर काय चाललं होतं, तो विषय काय आहे आणि त्याला अनुलक्षून असा पुढचा विषय काय सांगणार आहे. ज्ञानोबारायांचं हे विशेष आहे. निवृत्तीनाथ महाराजांनी म्हणावं, देवाचे मनोगत तू दावीत आहासी मूर्तिमंत. ज्ञानोबाराय म्हणजे साक्षात भगवान परमात्माच आहेत. आणि ज्ञानेश्वरी ही वार्तिक म्हणतात. म्हणजे जे सांगायचं राहून गेलं, जे विस्ताराने सांगायचं होतं त्याच्याकरता घेतलेला अवतार आहे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. सूत्ररूपाने जे गीतेत भगवंतांनी सांगितलंय तेच विस्ताराने सांगण्याकरता, सोप्या भाषेत सांगण्याकरता, आबाल सुबोधांच्या करता ज्ञानोबारांनी प्रगट केलं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. म्हणून ज्ञानोबारांनी प्रत्येक अध्यायाची संगती सांगितली. पहिल्या अध्यायात काय सांगितलं, दुसऱ्या अध्यायात काय सांगितलं, तिसऱ्या अध्यायात काय सांगितलं, सगळी संगती सांगितली. ते तर पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव, दुजी सांख्य सद्भावो प्रकाशिला, तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले, अशी संगती सांगितली. आणि आणखीन दुसऱ्या ठिकाणी सांगितलंय, दुजी सांख्य सूत्र उभारिले, साधनारंभ तो तृतीयाध्यायी बोलिला. मग चौथ्यामध्ये काय, पहिला जो अध्याय आहे तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव आहे. पहिल्या अध्यायामध्ये शास्त्र कशाकरता निर्माण झालं, गीताशास्त्राचा मूळ हेतू काय, शोक निवारण करणं, दुःख निवारण करणं हा मूळ हेतू आहे. मोह निवारण करणं. अर्जुनांच्या मनामध्ये मोह निर्माण झाला. मोहाचं कार्य शोक आहे, शोकाने मग दुःख आहे. आजही तुमच्या आमच्या मनामध्ये दुःख होतं का, त्या दुःखाचं कारण काय याचा विचार जोपर्यंत आपण करत नाही, त्याची मीमांसा करत नाही, तोपर्यंत दुःख जाणार नाही. जसा वैद्य जो असतो, डॉक्टर जो असतो, तो कारण शोधतो आणि कारण निवृत्त करतो, बरोबर कार्याची निवृत्ती होते. वरती आपण दुःख निवृत्त करण्याचे किती उपाय केले तरी दुःख निवृत्त होईल तात्पुरतं, त्याची लयरूप निवृत्ती होईल, आत्यंतिक निवृत्ती होणार नाही. मग दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती कशाने होईल, याच्याकरता हे गीताशास्त्र निर्माण कसं झालं म्हणून पहिला अध्याय आहे. अर्जुनाचं निमित्त आहे. अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशोनी श्री राजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. वत्साचे ओरसे दुबते होय घरोद्देशे, झाले पांडवाचे मिशे जगदोद्धरण. म्हणून भगवान पहिला अध्याय शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये मात्र भगवान परमात्म्याने लगेच ज्ञान सांगितलंय. उत्तम अधिकारी जर असेल लगेच त्याला ज्ञान प्राप्त व्हावं, वेळ लागू नये त्याच्याकरता लगेच दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी सांख्य सद्भाव प्रकाशिला, दुजी सांख्य सूत्र
उभारिले, परंतु लगेच ज्ञान प्राप्त होण्याकरता सगळे ज्ञानाचे अधिकारी नसतात. त्याच्याकरता मग पुढे तृतीय साधना आरंभतो तृतीयाध्यायी बोलिला. तिसऱ्या अध्यायापासून ते ज्ञान प्राप्त होण्याकरता चित्तशुद्धी असली पाहिजे. मोक्ष देईल ज्ञान ते तर किरण आहे आन, परिथारे ऐसे मन शुद्ध व्हावे. ते शुद्ध झालं पाहिजे मन. त्याच्याकरता काय केलं पाहिजे? चित्तस्य शुद्ध हे कर्म. मग कर्म केलं पाहिजे. त्याच्याकरता कर्माचा विचार तिसऱ्या अध्यायात सांगायला सुरुवात केली. पण तो कर्म तर मनुष्याला बांधणार आहे. कर्म बद्ध करतं. कर्मना बद्धते जंतू. मग देवाने कर्म कसं सांगितलं? तर देवाने असं कर्म सांगितलं, कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता, जैसा रसरीती मरता राखिला विषय. कर्म करायचं, पण अशा पद्धतीने कर्म करायचं की ते कर्मच आपल्याला कर्मबंधातून मुक्त करेल. म्हणून चौथ्या अध्यायापासून भगवान परमात्म्याने ज्ञान कर्म संन्यास योग सांगितला चौथ्या अध्यायात. ही कशाकरता मी एवढं सगळं बोलतोय? अध्यायाची संगती आहे, प्रकरणाची संगती आहे, श्लोकाची संगती आहे, आणि ओव्याची सुद्धा काय आहे? संगती आहे. ते कथेची संगती, भावाची संपत्ती, आणि भावाची संपत्ती याच्यामध्ये नटलेली आहे, दडलेली आहे. आपल्या जीवनामध्ये खरी संपत्ती जर कोणती असेल तर तो भाव नावाची संपत्ती आहे. भावाचं किती मोठं महत्त्व आहे. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी रहावे. भावाची कारण तुकाराम महाराज म्हणतात एक भावच कारण आहे. मोठे भावार्थाचे बळ देव झाला त्यांचे बाळ. आपल्या अंतकरणामध्ये तो भाव निर्माण व्हावा याच्याकरता ज्ञानोबारायांनी जी टीका रचली, ज्ञानेश्वरी लिहिली, तिचं नावच आहे भावार्थ दीपिका. कथेचाही भाव आपल्या लक्षात यावा, आपल्या अंतकरणात तसा भाव व्हावा, ते तत्व आपल्याला प्राप्त व्हावं, तशी भक्ती आपल्याला प्राप्त व्हावी, वैराग्य आपल्याला प्राप्त व्हावं, म्हणून ज्ञानोबारायांनी भावाची संपत्ती याच्यामध्ये ठेवलेली आहे. भावाचा फुलवरा होत जाय. कोणती ओवी येते? आनंदे महाराज. अर्थ बोलाची वाट पाहे, अभिप्रायोचे अभिप्रायाते विये, भावाचा फुलवरा होत जाये मतीवरी. ज्ञानोबाराय म्हणतात अर्थ बोलाची, माझं अक्षर असं आहे, माझे शब्द असे आहेत, ज्ञानेश्वरीतल्या ओव्या अशा आहेत, अर्थ बोलाची वाट पाहे. म्हणजे अर्थ अगोदरच तयार आहे, बोलणं नंतर आहे. इतकी त्या शब्दामध्ये शक्ती आहे, इतकी माझ्या बोलण्यामध्ये शक्ती आहे. मी अशा ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये टाकलेल्या आहेत की अर्थ अगोदरपासून तयार आहेत. गुरुवरे सांगत असतात, ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा सरळ व्याख्यान करायला लागले ज्ञानेश्वर महाराज. ओव्या ऐकलेली कथा आहे, फक्त त्यातला भाव घ्या. ज्ञानेश्वरी तयार झाली सगळी, 9000 ओव्या. नंतर गीतेला असं वाटायला लागलं आता ही नुसती ज्ञानेश्वरी तयार झाली, लोकांनी जर ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली तर आपल्याला कोण विचारेल. मग गीतेतल्या श्लोकांना असं वाटलं आपण ह्या ज्ञानेश्वरीत घुसल्याशिवाय आपल्याला किंमत मिळणार नाही, म्हणून ते घुसायलाच लागले. काय काय एका ओवीवर 2-2 श्लोक घुसले, असं गुरुवर्य बाबा सांगत असतात. कारण भावाची संपत्ती याच्यामध्ये आहे. जनाबाईंनी ज्ञानेश्वरीचं वर्णन केलंय, भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी, तेहे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. भावाची आणि अक्षराची गाठ मारली ज्ञानोबारायांनी. म्हणजे अक्षर ऐकल्याबरोबर आपल्या मनात तो भाव प्रगट झाला पाहिजे. अर्थ म्हटलं नाही, अक्षर ऐकल्यानंतर अर्थ तर कळेल, पण अर्थाबरोबर त्या अर्थात जो काही भाव नटलेला आहे
तो भाव आपल्या अंतःकरणात तयार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भावाची संपत्ती. रसाची उन्नती म्हणिपेल पुढा. आणखीन रसाची उन्नती आहे, उत्कर्ष, तो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. रस शब्दाचा अर्थ आहे आनंद. रसो वैसहा. अनेक प्रकारचे रस सांगितलेत शास्त्रामध्ये. खरा तर सगळ्यात मोठा रस म्हणजे परमात्माच आहे. म्हणून परमात्म्याचं वर्णन उपनिषदामध्ये रसो वैसा असं केलं आहे. पण तो आनंद अभिव्यक्त होण्याकरता साहित्यशास्त्रामध्ये काही रस सांगितले. त्या रसाचा उत्कर्ष ज्ञानोबाराय म्हणतात त्या कथेमध्ये आहे. आता रसाची उन्नती म्हणिपेल पुढा. रसाचा उत्कर्ष होणार आहे. अहो कोणत्या रसाचा उत्कर्ष होणार आहे? नेमका तुम्ही आम्हाला कोणता रस देणार आहात? आंब्याचा देणार आहे का उसाचा देणार आहे का कोणता देणार आहे? हा रस लौकिक रस आहे. बाकीचे सुद्धा साहित्यातले रस आहेत ते लौकिक रस आहेत. ज्ञानोबाराय या ठिकाणी जो रस देणार आहे तो महत्त्वाचा रस म्हणजे शांत रस आहे. त्या शांत रसाचं वर्णन पुढच्या ओव्यामध्ये करतायत ज्ञानोबाराय. बघा, जयाचिया बरवेपणी की जे आठा रसाची ओवाळणी, जो सज्जनाची आयनी विसावा जगी. ज्ञानोबाराय म्हणतात जयाचिया बरवेपणी, ज्याच्या बरवेपणामुळे काय होतं, ज्याच्या सुंदरपणामुळे, चांगल्यापणामुळे, की जे आठा रसाची ओवाळणी, आठही रस त्याच्याहून ओवाळून टाकावेत असं वाटतं. जो सज्जनाचे ची आयनी विसावा जगी, आणि सज्जनाच्या बुद्धीचं जो विश्रांती स्थान आहे. कोण? जो. त्या जोचं उत्तर पुढच्या ओळीत दिलंय. तो शांत रस पुढच्या ओळीत सांगितलं. तो शांतोची अभिनवेल. पण तो शांत रस कसा आहे? ज्ञानोबाराय म्हणतात जयाचिया बरवेपणे. हा फार बरवा आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या आवडीचा शब्द आहे बरवा. राम बरवा, कृष्ण बरवा, विठ्ठल बरवा, बाई आणो. बरवा ओ हरी बरवा ओ. अनेक ठिकाणी बरवा शब्द आलाय. बरवा म्हणजे उत्तम, चांगला, पवित्र. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात जयाचिया बरवेपणे. असा हा शांतरस इतका बरवा आहे, सुंदर आहे, उत्तम आहे, चांगला आहे की जे आठा रसाची ओवाळणी. 8 रस जे आहेत हे सगळे त्याच्याहून ओवाळून टाकावे असं तुम्हाला वाटेल. माझ्या कथेमध्ये, ज्ञानोबारायांच्या कथेमध्ये ज्ञानोबारायांनी प्राधान्याने कोणत्या रसाचं वर्णन केलं आहे? शांत. पण ती शांत रस जो आहे तो बऱ्याच लोकांना आवडत नाही. शांत रसामध्ये काय वर्णन एवढं नसतं. परमात्म्याचं वर्णन असतं, वैराग्याचं वर्णन असतं. वैराग्य हा शांत रसाचा स्थायी भाव आहे. व्यवहारामध्ये शांतरस लोकांना शुष्क वाटतो. लोक म्हणतात नाही शांत शांतच वाटलं प्रवचन, कायला हसायला नाही मिळालं, रडायला नाही मिळालं, एखादा अद्भुत काय कथा मिळाली नाही ऐकायला, शांत शांतच झालं. प्रवचन असेल, कथा असेल. पण ज्ञानोबारायांची कथा तशी नाही बरं का. ज्ञानोबाराय सांगणार आहेत शांत रस, पण ज्ञानोबाराय म्हणतात तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल 8 रस याच्याहून वळवून टाकावे अशी मी कथा सांगणार आहे. ज्ञानोबारायांचा शांतरस सुद्धा असा अलंकारिक भाषेत आलेला आहे. वाचे बरवे कवित्व, कवित्वे रसिकत्व, आणि रसिकत्वे परततू स्पर्शू जैसा. 8 रस आहेत. कोणते कोणते 8 रस आहेत? शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, बिभत्स आणि रौद्र. हे 8 रस आहेत. साहित्यशास्त्रामध्ये शृंगाराला रसांचा राजा मानतात. साहित्यिक लोक जे आहेत, कादंबऱ्या असतात, आणखीन वेगवेगळी पुस्तकं असतात साहित्याची. कोणतं पुस्तक जास्त खपतं, कोणतं जास्त चालतं, ज्याच्यात शृंगार जास्त असेल ते शृंगारिक वर्णन. असं कथासुद्धा लोकांना आवडते, अशी पुस्तकंसुद्धा लोकांना आवडतात. हे व्यवहारात आहे.
दुसरा रस आहे वीर रस आहे, ज्याच्यामध्ये वीर रसाचं वर्णन केलेलं असतं. युद्धाच्या कथा असतात, युद्धामध्ये योद्धे कसे लढले त्याचं वर्णन असतं. तो वीर रस आहे, आपल्या अंगातही तो निर्माण होईल. त्याच्यानंतर करुण रस आहे. करुण रस म्हणजे आपल्या अंतःकरणात करुणा निर्माण होते. एखादी दुःखद वार्ता असेल, शोकाची वार्ता असेल, त्यात करुण रस निर्माण होतो. भगवान परमात्मा गोकुळातून मथुरेला जायला निघाले. कोणत्या रसात वर्णन केलं आहे? करुण रसात वर्णन केलेलं आहे. सगळ्यांना दुःख झालं, शोक झाला, करुण रस आहे, अद्भुत रस आहे. 11व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याच्या विश्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं आहे. तिथं कोणता रस प्रगट झालेला आहे? शांताच्या घरा अद्भुत आला आहे पावणेरा. 11व्या अध्यायामध्ये तिथे त्या ठिकाणी अद्भुत वर्णन आहे सगळं. काय देवाची रूपं, काय देवाची शरीरं, किती तोंड, कोणतं तोंड त्या ठिकाणी अग्नी बाहेर टाकता येतं, कोण हवा बाहेर टाकता येतं, असे काही दात कसे तर काय कसं. अर्जुनाने ते सगळं पाहिलं ना, अर्जुन त्या ठिकाणी घाबरले. हे सगळं अद्भुतच आहे देवा, मी अजून कधी पाहिलं नाही. भगवान परमात्म्याने गोवर्धन पर्वत उचलला. कोणता रस आहे? अद्भुत रस आहे. भगवान परमात्म्याने 12 गाव अग्नी गिळला. अद्भुत रस आहे. नंतर हास्यरस असतो. हास्यरसामध्ये आपल्याला विनोद असतो. विनोदामुळे हसतात लोक. किंवा भगवान परमात्म्याच्या काही लीला आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हास्यरस खूप आहे. हास्यरस मत आहे. दुसरा आहे भयानक रस. ज्यावेळेस ती पुतना पडली आणि तिचं ते शरीर पडलं होतं, किती मोठं पडलेलं होतं, असं डोंगरा एवढं तिचं शरीर होतं. तिचे डोळे कसे आणि तिचं तोंड कसं, ते सगळं काय आहे? भयानक आहे. किंवा युद्धाचं वर्णन महाभारतामध्ये केलं, हे सगळं भयानक आहे. नंतर बिभत्स असे काही रस असतात की त्याच्यामध्ये ते ऐकल्यावर बिभत्स भाव मनामध्ये निर्माण होतो. ऐकू वाटत नाही आपल्याला. हो, तर बिभत्स रस आहे. एकदा उदाहरण मी ऐकलं होतं. म्हटले लोक खूप आजकाल चहा खूप लोकांना आवडतो. रेल्वेमध्ये पूर्वीच्या काळामध्ये ते चहा देणारे असतात, तेच कप वापरायचे. आता ते कप फेकून देण्याचे असतात. एका माणसाला त्या माणसाने चहाचा कप दिला. त्याने चहा पिला आणि पिल्यानंतर त्याला कप झालेला होता, खोकला आला, तर टाकायचं कुठं, त्याने त्या कपात टाकलं. घाई झालेली होती, त्या विकणाऱ्याने तोच कप दुसऱ्याला दिला आणि त्याच्यात चहा टाकून दिला. आता ते वरती तरंगायला लागलं. आता दुसरा पिणारा जो होतो तो म्हणतो, काय मलई आली रे चहावर. हा बिभत्स रस आहे. ऐकूशी वाटतं का आपल्याला? बिभत्स रस म्हणतात. त्याच्यानंतर रौद्र रस. रौद्रा स्वरूप भगवंताने धारण केलं. हे रस ऐकताना माणसाला आनंद होतो. रसामुळे आनंद निर्माण होतो. अनेक प्रकारचे भाव अंतःकरणात निर्माण होतात. संचारी भाव निर्माण होतात, अनुभव निर्माण होतात, अष्टसात्विक भाव निर्माण होतात. आता ते भावाची संपत्ती तिथे अष्टसात्विक भाव पण घ्या. पण ज्ञानोबा सांगतात, मी आता जो रस सांगणार आहे तो हे आहेत सगळे, पण ह्याच्यामध्ये मुख्य जो आहे तो मात्र माझा शांत रस आहे. जयाचे या बरवेपणे की जे 8 रसाची ओवाळणी, जो सज्जनाची ऐनी विसावा जगी. जो रस सज्जनाच्या बुद्धीचं विश्रांती स्थान आहे. सज्जनांना कोणता रस आवडतो? 8 रस आवडत नाही, शृंगार रस आवडत नाही. त्यांना सज्जनांना शांत रस आवडत असतो. शांत रसामध्ये भगवंताचं दर्शन होत असतं. शांत रस जो आहे, बाकीचे रस आहेत पण त्या रसामुळे चित्त चंचल होऊ शकतं, विक्षिप्त होऊ शकतं. शांत रसामध्ये मात्र चित्त सम होतं, त्रिपुटीचा लय होतो. म्हणून शांत रस महत्त्वाचा आहे. आणि म्हणून सज्जन जे आहे त्या सज्जनाच्या बुद्धीचं विश्रांती स्थान हा शांत रस आहे.
सज्जन जे असतात, संत जे असतात, ते नेहमी शांत रसामध्ये निमग्न असतात. म्हणून ज्ञानोबराय त्या ठिकाणी नुसदीच शांती कथा, नुसदीची शांती कथा आणि जेल कीर वाक्पथा म्हणतात. जेत शांताच्या घरा अद्भुत आला हे पाहुणेरा आणि एराही रसा पांतिकरा झाला मान. जसं ज्ञानोबरायांनी उदाहरण दिले, वराडी आहे लुगडी लेणी, काय होवे वधूवरांची मेळणी, वराडी आहे लुगडी लेणी. हां, सुखासनी मिरवले रस. लग्न असतं, लग्नात मुख्य मान कोणाचा? वधूवर. त्या दिवशी त्यांना वर म्हणतात, देव म्हणतात न, वर देव. तो बूट घालूनच मारुतीच्या देवळात जातो. लोकांना जर म्हणला हो तो बूट घालून चालला, म्हणतात नाही आज बोलायचं नाही, आज तो देव आहे. मान आहे वधूवर, वधूवराचे मेळणी. काय पुढं? जैशी वराडी या लुगडी लेणी. आता मुख्य पोशाख असतो वधूचा, मुख्य पोशाख असतो वराचा, पण बाकीचे जे वराडी असतात त्यांना लुगडी लेणी नसतात का? मानपान असतोच की नाही? पण जसा मानपान नवऱ्याला आणि नवरीला आहे तसा त्यांना आहे का? तसं ज्ञानोबराय म्हणतात आहे, बाकीचे रस मी घेतले, पण मुख्य कोण? मुख्य नुसदीच शांती कथा, शांतरस सांगणार आहे. पण असं सांगणार आहे तुम्हाला की तुम्हाला असं वाटेल हे 8 रस नको आपल्याला, आपल्याला शांतरसच पाहिजे. आतापर्यंत हे रस जीवाला आवडत होते, अज्ञानी जीवाला आवडत होते. आम्हाला हे ऐकायचं आहे, आम्हाला ते ऐकायचं आहे, आम्हाला मनोरंजन पाहिजे, आम्हाला संगीत पाहिजे, आम्हाला आणखीन काय पाहिजे असं वाटत होतं. इतर रसामध्ये आम्हाला सांगावं. परंतु जेव्हापासून ज्ञानेश्वरी ऐकायला लागलो, ज्ञानेश्वरी वाचायला लागलो, बस आता काय ऐकायचं आहे? फक्त ज्ञानेश्वरी. काय ज्ञानेश्वरीमध्ये असं नुसदीची शांती कथा. पण ही शांती अशी आहे असं सांगितलंय ज्ञानोबरायांनी की बाकीच्या रसांची ओवाळणी याच्यावरून करून टाकावी. तो शांतूची अभिनवेल ते परियेसा मराठे बोल, जे समुद्राहुनी खोल अर्थ भरीत. ज्ञानोबराय म्हणतात तो शांतूची अभिनवेल. कोणता? तो कोण? जो सज्जनांच्या बुद्धीचं विश्रांती स्थान आहे, जो रसामध्ये सगळे रस तुम्हाला विसरायला लावणार आहे, तो शांतूची अभिनवेल. अभिनवेल म्हणजे अपूर्व रीतीने प्रगट होईल. नेहमीप्रमाणे तो प्रगट नाही. नेहमी तुम्ही जो शांत रस ऐकता त्यापेक्षा मी तुम्हाला जो सांगणार आहे तो अभिनव प्रकाराने सांगणार आहे. आणि कोणत्या भाषेत सांगणार आहे? ते परियेसा मराठी बोल. शांत सांगणार आहे, शांतरस सांगणार आहे, पण पुन्हा मराठी भाषेत सांगणार आहे. जे समुद्राहुनी खोल अर्थ भरित. आणि मराठी बोल असे असणार आहेत माझे, सामान्य समजू नका, समुद्राहून खोल आणि अर्थाने परिपूर्ण असं बोल आहेत. ज्ञानोबराय म्हणतात तो शांतूची अभिनवेल. तो शांतरस जो आहे तो त्या ठिकाणी आता अभिनवेल म्हणजे अपूर्व रूपाने प्रगट होईल. तुम्हाला नवीन नवीन तो वाटेल, तोच रस आहे पण तुम्हाला आनंद देईल. अभिनव कशाला म्हणतात? अभिनव म्हणजे नवीन जे असतं त्याला अभिनव म्हणतात. काय? अगोदर हा विषय जो आहे गीतेचा तो श्रेष्ठ आहे, सांगणाराही श्रेष्ठ आहे, ऐकणाराही श्रेष्ठ आहे. मागे आपण चिंतन करून आलो. आधीची विवेकाची गोठी आणि वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराजू किरीटी परिसतो असे. सगळं श्रेष्ठ आहे. गीताच मूळ अभिनव आहे. कारण गीतेचं वर्णन करत असताना ते तर हरू म्हणे नेनिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. भगवान शंकर हे सतत चिंतन करत असतात गीतेचं. म्हणून भगवान शंकर स्मशानात बसले तरी आनंदी. भगवान शंकर जटा भस्म धारण करतात. बस त्या काय गजचर्म व्याघ्रांबर
भस्मउठी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, सिद्धेश्वर भगवान. पार्वतीने विचारलं चमत्कारून. काय? पार्वती प्रश्न करी चमत्कारोनी, भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. चमत्कारून प्रश्न केला, काय असं तुमच्याकडे आहे? अहो, लोक किती चांगल्या चांगल्या घरामध्ये राहतात, चांगल्या चांगल्या सुविधा त्यांना आहेत, आणि तुम्ही आपल्या स्मशानात बसतात. भगवान शंकर म्हणले, स्मशानात असून सुद्धा आनंदी आहे का नाही सांग? आनंद महत्वाचा आहे का घर महत्वाचा आहे? अहो, आनंद जर असेल तर घर स्मशानात सुद्धा घराचा आनंद आहे, आणि आनंद मनात जर नसेल तर घर सुद्धा स्मशान होतं. पार्वती माता म्हणते, आजूबाजूला सगळी भूत प्रेत आहेत, तरी तुम्ही आनंदी कसे काय? काय तुमच्या आनंदाचं रहस्य आहे? माझा आनंद देशावर अवलंबून नाही, माझा आनंद वेशावर अवलंबून नाही, माझा आनंद व्यक्तीवर अवलंबून नाही, माझा आनंद वस्तूवर अवलंबून नाही. हे अज्ञानी माणसाकडे ठेवलंय सगळं. अमुकच देशात गेलं तर आनंद. राहू द्या होय, प्रवचन आहे का? गेला तो विषय. अमुकच वेशात असेल तर आनंद, अमुकच व्यक्ती भेटली तर आनंद. हा आनंद आपल्याला परावलंबी बनवतो. आपला आनंद जो आहे तो आपण परावलंबी केला. वास्तविक पाहता आनंद हे जीवाचं स्वरूप आहे, पण त्याने आनंद आपला दुसऱ्याकडे दिला. आपण नेहमी सांगत असतो, सद्गुरू जोग महाराज नित्य आनंदामध्ये डोलायचे आणि सांगायचे, आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी. प्रश्न विचारला पार्वती मातेने, काय तुमच्याकडे असं रहस्य आहे? कोणत्या आनंदामध्ये तुम्ही असे राहता? म्हटले, माझ्याकडे एक तत्व आहे, ते तुला ऐकायचं असेल तर सांगतो, गीता तत्व. अहो ठीक आहे, ऐकलं एकदा, परत परत तेच चिंतन करायचं, परत परत ज्ञानेश्वरी कशा करता वाचायची? ते तर हरू म्हणे निजे, मला कळत नाही. हा, देवी जैसे का स्वरूप तुझे, ज्याप्रमाणे तुझं स्वरूप आहे नित्य नूतन आहे, तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. गीतेत मला रोज नवीन तत्व आहे. तत्व एकच आहे, पण अशा रीतीने सांगितलं की ते रोज आपल्याला वेगवेगळा आनंद देईल. तसं ज्ञानेश्वरी तीच आहे, परंतु वाचत असताना वेगवेगळे भाव निर्माण होतात. तोच परमात्म्याचा आनंद वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला प्राप्त होतो. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. तो शांतूचे अभिनवेल. तो शांतच मी सांगणार आहे, पण तो अभिनव तुम्हाला थोडासा नवीन वाटेल, अपूर्व रीतीने तो प्रगट होणार आहे. ते पर्ययसा मराठे बोल. आणि सांगत असताना तो मी तुम्हाला मराठी भाषेत सांगणार आहे. नुसदीची शांती कथा आणि जेल किर वाक्पथा, जे शृंगाराच्या माथा पाय ठेवी. अशी शांत रस मी सांगणार आहे की तो शृंगाराच्या डोक्यावर पाय ठेवणार आहे. तुम्ही ज्याला राजा समजताना तुमच्या राजाच्या डोक्यावर पाय ठेवील असा शांत रस सांगणार आहे. आणि ते पर्ययसा मराठे बोल. ज्ञानोबराय म्हणतात, तुम्ही त्या ठिकाणी ते माझे मराठी बोल ऐका. मी शांतरस सांगणार आहे, पण कोणत्या भाषेत सांगणार आहे? संस्कृत भाषेत नाही. ज्ञानोबरायांना मराठीचा स्वाभिमान आहे. माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळवीन. आणखीन मराठी भाषेचं वर्णन केलेले वाव्या सांगा. हा, ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची होरी, हो दे ये जगा. आणखीन मराठी भाषेचं वर्णन हो अनेक ठिकाणी केलं. ज्ञानोबरायांना स्वाभिमान आहे. ज्ञानोबरायांनी मराठी भाषेमध्ये हा ग्रंथ केला. ज्ञानोबराय म्हणतात, ते पर्ययसा मराठी बोल, माझे ते मराठीतले बोल तुम्ही ऐका. त्या बोलाचं वर्णन केलंय काही अनेक ठिकाणी ज्ञानोबरायांनीच. तैसे शब्दाचे व्यापकपण देखीजे असाधारण, पाहतया
भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे, पुढे येणार आहे, कल्पतरूची उपमा दिलेली. पण जे भावज्ञ आहेत, भाव जाणणारे आहेत, त्यांना असं वाटेल हे शब्द नाहीत, चिंतामणी आहेत. एक एक शब्द म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा चिंतामणीसारखा आहे. चिंतन केलेलं देणारा चिंतामणी, त्याच्यापेक्षा हे चिंतामणी श्रेष्ठ आहेत, कारण चिंतनातीत असलेल्या परमात्म्याचं ज्ञान करून देणारे आहेत. म्हणून जे समुद्राहुनी खोल अर्थभरित, असे काही मराठीतले बोल माझे असणार आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात ते समुद्राहून खोल आहेत आणि अर्थाने परिपूर्ण असे आहेत. समुद्राहून खोल अशा भाषेमध्ये मी हा शांतरस तुम्हाला सांगणार आहे. अशा भाषेमध्ये माझी कथा आहे. ज्ञानोबारायांना अभिमान नव्हता, पण स्वाभिमान होता. निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने हे सांगतोय असं पुढं म्हणणार आहे. परंतु अशा काही युक्ती ज्ञानोबारायांनी वापरल्या, असे काही शब्द ज्ञानोबारायांनी वापरलेले आहेत की तुकाराम महाराजांसारख्याने म्हणावं. तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली, म्हणून ठेविली पायी डोली. काय ज्ञानोबारायांच्या युक्तीची खोली आहे. ज्ञानोबारायांनी काय ज्ञानेश्वरीमध्ये युक्ती आणलेल्या आहेत. कुठले दृष्टांत आणले, कुठले सिद्धांत आणले. असा एकही सिद्धांत आणि दृष्टांत ठेवला नाही. 16व्या वर्षामध्ये एवढं अलौकिक वर्णन, एवढे अलौकिक दृष्टांत ते फक्त भगवान विष्णूच करू शकतात, ज्ञानोबारायच करू शकतात. म्हणून ज्ञानोबाराय स्वतः या ठिकाणी सांगतात, जे समुद्राहुनी खोल अर्थभरित, असे काही तुम्हाला आता कथेत सांगणार आहे मी शब्द. पुढचे शब्द जर आपण विचारात घेतले, अशा काही ओव्या आहेत 4थ्या अध्याय, आता 5व्या अध्यायातल्या, किती शब्द म्हणजे आपल्याला समुद्राहून खोल, समुद्रापेक्षा व्यापक, समुद्राहून खोल असलेला परमात्मा, त्या परमात्मा स्वरूपाकार आपली वृत्ती ते शब्द करतात. तरी गेली याची सेन करी, न पवता चाड न धरी, सुनिश्चळ आंतरी मेरू जायसा. एकच ओवी आहे, एवढी जरी कळली, एकतरी ओवी, बस संपलं. परत जीवनात दुःख येणार नाही. गेली याची से न करी, गेलंय त्याची आठवण ठेवायची नाही. आणि न पवता चाड न करी, मिळालं नाही म्हणून मिळालं पाहिजे असं इच्छा ठेवायची नाही. आणि अंतःकरण कसं ठेवायचं, सुनिश्चळ आंतरी मेरू जायसा. मेरू पर्वत जसं हालत नाही तसं दुःख आलं काय, सुख आलं काय, हर्ष आला, विषाद आला, स्थिर राहायचं. एवढं जरी एकतरी ओवी अनुभवी संपलं. म्हणून समुद्रावनी खोल अर्थभरित, किती ओव्या सांगता येतील. पुढे वर्णन केलं योग्याचं, तोही नेत्रीप आहे, श्रवणी ऐकतो आहे, परी तेथीचा सर्वता नोहे नवलायके. तो कर्मे करी सकळे, परिकर्मबंधा नातळे, न शिंपे जळी जळे पद्मपत्र. अशा युक्ती सांगितल्या, सोपे दृष्टांत सांगितले. म्हणून समुद्राहुनी खोल अर्थभरित असे शब्द ज्ञानोबाराय म्हणतात, तुम्हाला आता ऐकायला मिळतील. 5वा अध्याय सुरू करायचा आहे, पण 5व्या अध्यायाच्या सुरुवातीला बराच काळ गेलाय मध्ये. म्हणून परत गीतेचं महात्म्य, श्रद्धा निर्माण होण्याकरता ऐकत असताना महात्म्य सांगितल्यानंतर श्रद्धा निर्माण होते, एकाग्रता निर्माण होते. म्हणून ज्ञानोबारायांनी पुन्हा त्या ठिकाणी हे शब्द कसे आहेत, गीता कशी आहे, ज्ञानेश्वरी कशी आहे, त्याचं वर्णन या ठिकाणी केलं आहे 2-4 ओव्यामध्ये. ज्ञानोबाराय म्हणतात हे शब्द म्हणजे साधारण शब्द नाहीत. तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व, किंवा दावू वेल्हाळे देशी नवी, जे साहित्याते ओजावी, अमृताते चुकी ठेवी गोडसपणे. ज्ञानोबाराय म्हणतात दावू वेल्हाळे देशी नवी, ही देशी भाषाच आहे, पण तुम्हाला अशा पद्धतीने मी दाखवतो. कशा पद्धतीने, जे साहित्याते ओजावी, साहित्याला त्या ठिकाणी ओज निर्माण करील, आणि अमृताते चुकी ठेवी गोडसपणे. आतापर्यंत तुम्हाला उपमा कालिदासस्य माहिती होतं. आमचे गुरुवरे सांगायचे, घुले महाराज,
ज्ञानेश्वरी नव्हती म्हणून लोक म्हणत होते उपमा कालिदासस्य. आता ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर उपमा ज्ञानेश्वरस्य. सगळे अलंकार ज्ञानोबारायांनी या ठिकाणी आणले म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात अशा प्रकारचे शब्द तुम्हाला ऐकायला मिळतील. हे शब्द म्हणजे काय सामान्य आहेत का? दिसायला तुम्हाला शब्द सामान्य दिसतील? हां, शब्द नव्हते देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चित्कळिका प्रगटली श्रीकृष्णे. शब्द नाही ते, अक्षरी नव्हती देखा. हां, तरी म्हटलं शिव, हां, अक्षरी नव्हती देखा. त्या नामदेवरायांच्या अभंगात आले ना, तिथे म्हणजे हाच आशय सांगितलेला आहे. ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेने, हां हां, पुढं पुढं पुढं, चैतन्याचा दीप उजळला. अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, दाविले रूप, चैतन्याचा दीप उजळला. दीप आहेच, फक्त उजळायचा आहे. काजळी आली त्याच्यावर. आता काजळी आली हीच काजळी आहे. म्हणून अशा प्रकारे ते काजळी घालवण्याचं काम ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द करणार आहेत. किती शब्द मोठे आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, उदाहरण दिलं सूर्याचं, बिंब तरी बचके एवढे, परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. उदाहरण दिलं बिंब, सूर्यबिंब जे आहे ते किती मोठं आहे. दिसायला पाहिलं तर ते आपल्याला असं वाटतं आपल्या बचकेत येईल की काय, एवढंच दिसतं. परी प्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे, परंतु उगवल्यानंतर प्रकाशाकरता सगळं त्रैलोक्य त्या ठिकाणी कमी पडतं. पूर्व दिशेच्या रावळी, उदय येताची सूर्य दिवाळी, येरा दिशे ते काळी काळीमा नाही. आणखीन वर्णन अनेक ठिकाणी केले. सूर्य दिसायला लहान आहे पण ते प्रकाशाने त्याच्या सगळं प्रकाशमय होऊन जातं. हां हां हां, सूर्य अधिष्ठिली प्राची, जगा राणीवदे प्रकाशाची, तैशी श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. एक सूर्य प्रदक्षिणा निघाला भास्वत प्रदक्षिणे. जाऊ दे, त्या ओळीचं आपल्याला एवढं काही महत्त्व नाही इथे. जगाचे अंध फेडूत, हां, श्रेयचे रावळी उघडवीत प्रदक्षिणे, सूर्य म्हणून घेतलं फक्त. पण इथे सांगायचं एवढं, जैसे बिंब तरी बचके एवढे, एवढंसं बिंब दिसतं परंतु प्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे. ज्ञानोबाराय म्हणतात शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. त्याप्रमाणे हे जे शब्द मी सांगणार आहेत तुम्हाला, ते शब्द असे असणार आहेत. एकच शब्द तुम्ही ऐकताल, पण तुका म्हणे कानी ऐकली मात, तोची झाला घात जीवपणा. एक शब्द ज्ञानोबारायांचा वाचला, एक शब्द ज्ञानोबारायांचा ऐकला, ऐकल्याबरोबर असा काही प्रकाश पडणार आहे की तो प्रकाश त्रैलोक्यात नाही, त्रैलोक्याला व्यापून सूर्याचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश, त्या सगळ्या प्रकाशाला ज्याचा प्रकाश आहे तो प्रकाश पाडणार आहे. डोळे झाकले तरी तो प्रकाश जाणार नाही. बाहेरचा जो प्रकाश आहे डोळे झाकल्यानंतर दिसतो का? पण डोळे झाकल्यानंतर सुद्धा ज्ञानरूपी प्रकाश जो आहे, सुसडा सूर्यकणाच्या राशी, नित्य उदयो ज्ञानी अशी, अस्तमानाचे जयाशी आडनाव नाही. असा नित्य प्रकाश तो कधी अस्तमानाला जाणार नाही. तो प्रकाश शब्दाने पडणार आहे. म्हणून शब्दाचं फार महत्त्व आहे. शब्दाची व्याप्ती, व्याप्ती म्हणजे काय? व्यापकपण. आताच आपण शब्दाचं व्यापकपणाची ओवी गेली ना, तैसे शब्दाचे व्यापकपण देखीजे असाधारण पाहतया भावती फावती गुण, भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे. शब्द किती व्यापक आहे. शब्द व्यापक नाही, शब्द व्यापक अर्थाला प्राप्त करून देतो.
म्हणून शब्दाचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलं आहे, तुकोबारायांनी केलं आहे, सगळ्या संतांनी केलं आहे. ज्ञानोबाराय अमृतानुभवामध्ये म्हणतात, बाप उपयोगी वस्तू शब्दो. काय त्या शब्दाचे उपकार आहेत? शब्द हा बहुसार उपकाराची राशी, म्हणून चालविला मागे येतील त्याशी, मागोने आली वाट सिद्ध ओळीची तैशी, तरले तरतिगा आणि काही विश्व. या शब्दावर विश्वास ठेवून तरले. बाप उपयोगी वस्तू शब्द ज्ञानोबाराय म्हणतात. काय करतो? स्मरण दाने प्रसिद्धो, अमूर्ताचा विशदो आरसा नोहे, अमूर्त असलेल्या परमात्म्याला तो प्रगट करतो. शब्द ऐकल्याबरोबर साक्षात्कार जो होतो तो कशाने होतो? शब्दप्रमाणाने साक्षात्कार होतो. कानावर शब्द पडल्याबरोबर आपली वृत्ती अर्थाकार होते. तत्वमसी गुरूंनी सांगितलं की हा म्हणतो अहम ब्रह्मास्मी, मी देह गेली. तत्वमसी ब्रह्मा हमस्मी ऐशी वाणी, एक वेळ पडता कानी, अविद्या निद्रा गेली पळवणी, तक्षणी जागेनला. काना वचनाचे भेटी, सरसाची पै किरीटी, वस्तू होऊन्या उठी, कवने जो होऊ शकतं. शब्दाचं व्यापकपण आहे, पण तेने पाडे अनुभवावी. शब्दाचे व्यापकपण तेने पाडे, तेने पाडे म्हणजे ते त्याप्रमाणे शब्द आहेत, लक्षात घ्या. म्हणून शब्दाकडे दुर्लक्ष करू नका. शब्द श्रेष्ठ आहेत, सूत्ररूपाने सांगितलेत. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवद विश्वतो मुखम, सूत्राचं लक्षण सांगितलं. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम. थोडे शब्द असतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंग, तुकाराम महाराजांच्या अभंग 4च चरण आहे. ओवीमध्ये 4च चरण आहेत, पण एक चरण जरी ऐकलं तरीसुद्धा आपलं आयुष्य बदलू शकतं, आपल्याला परमात्म्याचा साक्षात्कार होऊ शकतो. म्हणून एक तरी ओवी अनुभवावी म्हटले. काय शब्दाचं महत्त्व आहे? ज्ञानोबारायांनी पुढे आणखीन कल्पवृक्षाची उपमा दिली बघा. ना तरी कामितयाची या इच्छा, फळे कल्पवृक्षो जैसा, बोलू व्यापकू होय तैसा, तरी अवधान द्यावे. ना तरी, अथवा हे सांगितलं मी, शब्दाचं व्यापकपण किती आहे, पण तरी आणखीन सांगतो. कामितयाची इच्छा फळे कल्पवृक्षो जैसा, जैसा कल्पवृक्षो कामितयाची इच्छा फळे, तैसा बोलू व्यापक होय तरी अवधान द्यावे. कल्पवृक्ष नावाचा एक वृक्ष आहे. तो काय करतो? जशी आपण त्याच्या खाली बसल्यानंतर कल्पना करू, ते कल्पनेतलं जे काय असेल ते आपल्याला देतो. कल्पतरू खाली फळे येती मागितली. कल्पतरूच्या खाली बसलं की फळं, जे मागितलेलं फळ प्राप्त होतं. पण ज्ञानोबाराय म्हणतात तो कल्पतरू जो आहे त्याच्यापेक्षा हे शब्द कल्पतरू महत्त्वाचे आहेत. तो कल्पतरू काय देईल? देऊन देऊन लौकिकातलं देईल, परलौकिकातलं देईल का परमात्मा देईल? तो कल्पनेतलं देईल का कल्पनातीत करील? हे कल्पतरू असे आहेत. अकल्पनाख्य कल्पतरू, कल्पनातीत असलेला परमात्मा शब्दाने प्राप्त होतो. म्हणून ना तरी कामितयाच्या इच्छा फळे कल्पवृक्ष जैसा. आता इथे फक्त दृष्टांत म्हणून घेतला आहे. जसा त्या ठिकाणी तो कल्पतरू सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण करतो, तसं बोलू व्यापकू होय तैसा तरी अवधान द्यावे. त्याप्रमाणे हे जे माझं बोलणं आहे ते व्यापक आहे, सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय, हे शब्द आहेत. सर्वने अर्थे पाठे मोक्षची लाभे. त्या ठिकाणी हे सगळे शब्द असे आहेत, सामान्य शब्द नाहीत. हो, लोक वाक चातुर्य होईल सुखी, ज्ञानोबाराय म्हणतात. अंतरंगचे अधिकारी आहे. हेर लोक वाक्चातुर्य होईल सुख्या का? बरं. वाक्चातुर्य जरी नुसतं असेल, नुसतं वाचन केलं, नुसतं सांगितली तरी सुद्धा सुख मिळेल. कल्पतरू जसा सर्व काही देतो. ज्ञानोबाराय म्हणतात आमचं खरं धन, तुकोबाराय म्हणतात आमचं खरं धन शब्दच आहेत.
आम्हा घरी धन शब्दाची चरतणे, शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दचे आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दचे हा देव, शब्दच देव आहे. म्हणून हा शब्द फार महत्त्वाचा आहे. बोलू व्यापक होय तैसा तरी अवधान द्यावे. हा बोल नाही. ज्ञानोबाराय म्हणतात मी जे बोललोय मी बोललोच नाही. तुकोबाराय म्हणतात मी बोललोय मी बोललोच नाही. कोण बोललं? साळुंकी मंजुळ हो, तुका तरी सहज बोलेवानी. हे माझे बोल नाहीत, बोलणारा पांडुरंग परमात्मा आहे. तसं ज्ञानोबारायांचे बोलणं जे आहे हे ज्ञानोबारायांचं बोलणं नाही, परमात्माच बोलतोय. बोल आबोलने बोले, एवढंच घ्यायचं. मी असं बोलणार आहे, जे बोलता येत नाही ते बोललेत. हो, असं बोललंय ज्ञानोबारायांनी की बोलणाऱ्याचं सगळं बोलणं संपून जातं, ऐकणाऱ्याचं व्यसन संपतं आणि लहान मोठा हा भेद निवृत्त होतो. जे जाणणे साने मोठे उरोने दी. बोलणाऱ्याचं बोलणे खुंटे, ऐकते याचे व्यसन तुटे. हा, जेने बोलतयाचे व्यसन ऐकत्याचे बोलण्याचे बोलणे खुंटे, बोलतयाचे बोलणे खुंटे. हो, असं बोलणं आहे ज्याच्यामध्ये परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होते. म्हणून बोलू व्यापक होय तैसा, व्यापक होतो बोल. माझं बोलणं पुढं व्यापक होणार आहे, व्यापक असलेल्या परमात्म्याला प्राप्त करून देणार. म्हणून तरी अवधान द्यावे. अवधान द्या, पण लक्ष दिलं तर तरी अवधान एक वेळ दीजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघड ऐका. किंवा अहो आळूमाळू अवधान द्यावे, एतुलेनी आनंदाचे राशीवरी बैसावे. बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ. म्हणून हे असो, आता बाद झालं, काय म्हणावे. आता ज्ञानोबारांच्या लक्षात आलं, आपण वर्णन करायला लागलो परत गीतेचं. आता हा अध्याय संपवायचा आहे आणि पुढचा 5वा सुरू करायचा आहे. कथेची संगती सांगायची होती, पण कथेचंच वर्णन करायला लागले. पुढं बसलेले काय सामान्य श्रोते होते का? निवृत्तीनाथ महाराज बसलेले होते. अनेक भवादृश निवृत्तीनाथ महाराजांसारखे श्रोते होते, ज्यांना ज्ञानोबाराय जाणून होते. प्रभू तुम्ही महेशाची या. ज्ञानोबारायांना माहिती आहे पुढे बसलेले साक्षात महेश आहेत, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. म्हणून आपण वर्णन करायला लागलो. कोणापुढे वर्णन करतोय आपण? भगवान साक्षात सिद्धेश्वरासमोर वर्णन करतोय. यदक्षरम अनाख्यम आनंदमजमव्ययम श्रीमद निवृत्तीनाथेति ख्यातम दैवतम आश्रयेत. त्यांच्यासमोर आपण वर्णन करतोय. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात हे असो, मी वर्णन करायला लागलो, पण हे असो काय म्हणावे, काय सांगायचं. सर्वज्ञ जाणती स्वभावे. तुमच्यासारखे सर्वज्ञ असलेले श्रोते हे सगळं स्वभावतात, जाणतात. तुम्हाला जाणण्याकरता दुसऱ्याने सांगण्याची गरज नाही. साक्षात तुम्ही भगवान शंकर आहात, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, असे तुम्ही आहात. वंदे बोधमयम नित्यम गुरुम शंकर रूपिणम तुम्ही आहात. मी तुम्हाला काय सांगणार आहे. सर्वज्ञ आहात, जाणती स्वभावे. स्वभावताच तुम्ही हे सगळं जाणता, नित्यसिद्ध तुम्ही आहात. तरी निके चित्त द्यावे हे विनंती माझी. आता विनंती केली बरं का. निके म्हणजे चांगल्या प्रकारे चित्त द्या. आता चित्त द्या म्हणण्यामध्ये ज्ञानोबारायांच्या पुढे 2 आहेत. एक आहेत सामान्य श्रोते आणि एक आहेत निवृत्तीनाथ महाराज. सामान्य श्रोत्यांना सांगितलंय तरी अवधान एकले दीजे, आणि निवृत्तीनाथ महाराजांना म्हटलंय चित्त द्या, मला चित्त द्या, माझ्याकडे चित्त द्या, माझ्याकडे लक्ष द्या. कारण मी जो बोलतोय तो कोणामुळे बोलतोय. वक्ता तो वक्ता नोहे श्रोते नव्हे. तुमची दृष्टी माझ्याकडे पडली. अहो हा दिठवा जयावरी झळके. हा तो जीवची परी तुके.
तुम्ही संत माझ्या कडा, दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी जे बोलणार आहे सगळं तुमच्या, ते तर एकचे असे आधारू, तेनेची मी बोले सधरू, ते सानकुळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. हां, मी कशा आधार एकच आहे, एरवी तरी मी मूर्खू, माझ्याकडे तसं काही नाही. पण तुमची कृपा आहे, तुमचं लक्ष आहे, मोठ्या मोठ्या श्रोतांचं लक्ष असेल तर वक्त्याला चांगलं बोलता येतं. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, तुम्ही सगळं जाणता आहात तरी निकेत चित्त द्यावे ही विनंती माझी. मी तुम्हाला काय करतो, विनंती करतो. त्या ठिकाणी आता पुन्हा एकदा ज्ञानोबारायांनी या कथेचं वर्णन केलंय. जेत साहित्य आणि शांती, हे रेखा दिसे बोलती, जैसी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता. काय काय साहित्य आहे या कथेमध्ये, काय काय आहेत? जेत साहित्य आणि शांती. ज्ञानोबाराय म्हणतात या ठिकाणी साहित्य आहे आणि शांती आहे. हे रेखा दिशे बोलती, रेखा म्हणजे सीमा, पद्धत. चालतं बोलतं साहित्य आणि चालतं बोलतं शांती माझी कथा आहे. कथाच बोलणार आहे, ह्याच्यात असलेलं साहित्य आणि याच्यात असलेलं शांती. कथेमध्ये काय काय साहित्य आहे आणि शांती आहे. उदाहरण काय दिलं, जैसी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता. एखादी लावण्य गुण कुळवती असावी आणि ती पतिव्रता असावी, मग विशेष शोभा आहे. बहुतेक ठिकाणी हे दोन्ही गुण एकत्र येत नाहीत. नामदेव महाराज म्हणतात, सुंदर आणि पतिव्रता, सावधान होय श्रोता, आणि पुराणिक जरी ज्ञाता, हे दुर्लभजी दातारा. नामदेव महाराज म्हणतात सुंदर आहे आणि पतिव्रता आहे, दुर्लभ आहे. नाही तसं नाही, पण दुर्लभ आहे, सापडणं कठीण आहे. श्रोता आहे आणि सावधान बसलेला आहे, दुर्लभ आहे, सापडणं कठीण आहे. एकदम एकाग्र होऊन बसला, एकदम अगस्तीची दुसरा, श्रीकृष्णोक्ती सागरा, हा अगस्तीची दुसरा, म्हणून घोट भरोपाई एक सरा अवघियाचा. पण दुर्लभ आहे. आणि पुराणिक आहे, अज्ञात आहे, दुर्लभ आहे. पुराणिक आहे, सांगणार आहे, पण त्याला ज्ञान आहे, असं दुर्लभ असतं. तसं सुंदर आणि पतिव्रता दुर्लभ आहे. पण ज्ञानोबाराय म्हणतात, माझी जी कथा आहे या कथेमध्ये साहित्यही आहे आणि शांती आहे. साहित्य आहे म्हणजे वेगवेगळे अलंकार आहेत, अर्थालंकार, शब्दालंकार, असे वेगवेगळ्या अलंकाराने ही कथा भरलेली असल्यामुळे ती आणखीन सौंदर्यवान झालेली आहे कथा. मग त्या लावण्य गुण कुळवतीसारखी. पण नुसतेच अलंकार आहेत का, नुसतीच सुंदर आहे का तुमची कथा? नाही, पतिव्रता सुद्धा आहे, ती शांती पण आहे. वाचे बरवे कवित्व, कवित्वे रसिकत्वे, परतत्व स्पर्श जायचा. तुम्हाला परतत्वाचा स्पर्श होणार आहे. नाही तर नुसतंच मनोरंजन झालं, नुसतंच खूप चांगलं हसायला मिळालं, नुसतंच वीररसाचं वर्णन ऐकलं, तेवढ्यापुरता आनंद आला, पुढं काय? पण आमची कथा अशी आहे की या कथेत ऐकता ऐकताच तुम्हाला समाधी लागणार आहे. पुढे ज्ञानोबाराय म्हणतात, मोक्ष आहे असे ऐता श्रवणाची माझी. म्हणून अशा प्रकारे कशी कथा आहे, काय काय साहित्य आहे, काय काय गुण आहेत, याचं थोडंसं चिंतन करायचं आहे. हा विषय आपल्याला संपवायचा आहे आणि उद्या 5व्या अध्यायाला प्रारंभ करायचा आहे. बघू, संपला तर संपू आणि 5व्या अध्यायाला प्रारंभ करू. झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबू. राहिलेला विषय उद्याच्या प्रवचनात.